शिन्नोळी फाटा येथे स्वाभिमानीचा रस्ता रोको, बेळगाव वेंगुर्ले रस्ता खड्डेमुक्त करण्याची मागणी, कर्नाटकच्या बांधकाम विभागाने दिले आश्वासन। बेळगाव वेंगुर्ले रस्ता खड्डेमय झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहन चालक, प्रवासी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या समस्येकडे कर्नाटकातील लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी शिन्नोळी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाचं नेतृत्व संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील आणि प्रभाकर खांडेकर यांनी केले। प्राध्यापक दीपक पाटील यांनी कर्नाटक सरकारवर टीका करत म्हटलं, महाराष्ट्र हद्दीला जोडणाऱ्या शिन्नोळी आणि कोवाड रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे। त्यांनी महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली। त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की जोपर्यंत ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही आणि गरज पडल्यास बेळगावात बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल। यावेळी माजी सभापती जगन्नाथ हुलजी, पांडुरंग बेंडके, परशुराम पाटील, मोनाप्पा पाटील, विजय भांदुर्गी, पुंडलिक गवसेकर आणि उत्तम चांदेकर यांनी देखील रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आणि बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणावर जोरदार टीका केली। कर्नाटक सरकारच्या बांधकाम विभागाच्या प्रतिनिधी यांनी आंदोलनादरम्यान 2-3 दिवसात रस्त्याची पूर्ण दुरुस्ती केली जाईल असं आश्वासन दिलं, परंतु खड्डे भरले नसल्यास 20 सप्टेंबर रोजी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। आंदोलनावेळी परशुराम मनोळकर, शामराव बेंडके, अभि पाटील, केतन खांडेकर, गोपाळ गावडे, के जी पाटील, वसंत पाटील, संदीप पाटील, दौलत मेनसे आदी उपस्थित होते।